नवरात्री उपवासाची लाल भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे। भाजी बनवण्यासाठी भोपळ्याच्या सर्वात आधी फोडी बनवून घेत आहे। भोपळा हा शरीरासाठी चांगला असतो आणि आपल्या जेवणामध्ये भोपळ्याचा समावेश नेहमी पाहिजे। नवरात्री उपवासासाठी भोपळ्याची भाजी आणि भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे। सर्व भोपळ्याच्या फोडी तयार करून घेतल्यात। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी कढई तापत ठेवते। त्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घ्यायची। फोडणी चांगली परतली की त्यात भोपळ्याच्या फोडी टाकायच्या। चवीनुसार मीठ टाकायचं। व्यवस्थित भाजी मिक्स करून त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट भाजी शिजवून घेते। ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन शिजते। दहा मिनिटात भाजी शिजून रेडी झाली आहे। आता भाजीमध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट ॲड करते। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते। भाजी आता आपली तयार आहे। उपवासाच्या भाकरी बरोबर ही भाजी छान लागते। मी इथे भाकरी आधीच तयार केलेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।